मातुलठाण येथील त्या पोल्ट्री फार्म ठरता आहेत परिसरातील ग्रामस्थांसह पशुपालकांसाठी शाप. श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण परिसरात सुरू असलेल्या काही कथित बेकायदेशीर व अस्वच्छ पोल्ट्री फार्ममुळे ग्रामस्थ आणि पशुपालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात माशांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून जनावरांनाही त्याचा फटका बसत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित पोल्ट्री फार्ममधील कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि काळ्या माशांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. घरात अन्न घेणे, दैनंदिन कामकाज करणे आणि स्वच्छता राखणे देखील कठीण झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याचा सर्वाधिक परिणाम पशुपालकांवर होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. परिसरातील अनेक शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांनी सांगितले की काळ्या माशांच्या वाढत्या त्रासामुळे जनावरे अस्वस्थ राहत असून त्यांच्या दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. काही पशुपालकांच्या म्हणण्यानुसार पूर्वी दररोज सुमारे 50 लिटर मिळणारे दूध आता केवळ 10 लिटरपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे दररोज हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित यंत्रणांकडे तक्रारी केल्याचा दावा केला असून अखेर ग्रामपंचायत, महसूल विभाग, आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय विभाग यांना निवेदन देत संबंधित नियमबाह्य आणि त्रासदायक असलेले गावातील फार्म बंद करावेत अशी मागणी जोर धरत असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी इम्रान शेख. माझं नाव सचिन पुंजार दरेकर, राहणार मातुलठाण, जिल्हा अहिल्यानगर. मी इथे कमीत कमी 8 महिन्यापासून रहिवास करत आहे. माझा दुग्ध व्यवसाय धंदा आहे. माझे कमीत कमी 25 लाख रुपयाचे जनावर आहेत. लहान लहान पिल्लं वगैरे, बदकं, गाया, शेळ्या, असा भरपूर मोठा व्यवसाय माझ्याला. मला इथं आल्यापासून माशी, ही जी काळी माशी, या काळी माशीचा इतका बेकार त्रास आहे का त्याचं काहीच नाही. आता इथं बसलेलं आहे तरी माझ्या अंगावर उडत आहे. माझ्याकडे गायी आहे, आज या गायी बसत नाही, उठत नाही. त्यांना कंटिन्यू शेपूट घालावं लागते, त्याच्यामुळे त्यांची एनर्जी वाढ जाते. त्याच्यातून माझ्या गायांचं निघणारं 50 लिटर दूध, आज माझ्या गाया 10 लिटर दूध देतात. मला रोजचा 2000 रुपयाचा लॉस चालू आहे. मी माझा व्यवसाय श्रामपूरमधून इकडं गावाकडे का बरं आणला का असं म्हणे का गावाकडे चला म्हणून मी गावाकडे आलो. गावाकडे येऊन माझं इतकं नुकसान होते का 2000 रुपये आजच्या हिशोबाने जर विचार केला तर मी यांना खायला सगळ्यात कुठून आणावा. आज माझ्या जनावरांचे 2 जनावर दगावले. सरकारी डॉक्टरांचे याच्यात रिपोर्ट आहे का कोणचे जनावर मेलले काय नाहीये. प्लस इथं ज्यांच्या पोल्ट्री आहे ते हे ग्रामपंचायतले सदस्य आहे किंवा ते कार्यकारिणीमध्ये पण आहे आज रोजी, आणि ते एक राजकारणी आज त्याचं नाव आहे सोमनाथ मारुती बोर्डे व त्याची मिसेस, आणि एक वाणी म्हणून आहे दिगंबर वाणी, यांच्या 2 पोल्ट्री आहे. आणि त्यांच्या पोल्ट्र्या पूर्व पश्चिम आहे. ज्या टायमाला वारं वाहतं हे पश्चिम पूर्व वाहणार वार आहे. त्यांच्या पोल्ट्र्या पश्चिम साईडला आहे, आम्ही राहायला पूर्वेला आहे. त्यांच्या ज्या पण पोल्ट्र्याचं वारं येतं त्या सगळ्या माशा घेऊन आमच्याकडे घेऊन येतात. आम्ही कमीत कमी महिन्याला 10,000 रुपयाचं कमीत कमी केमिकल फवारतो. उद्या ह्या केमिकलने जर आमच्या अजून जर दरावर दाखवले तर याला जबाबदार कोण? आमची प्रशासनाला आणि सर्वांना विनंती, यांच्या पोल्ट्र्या ताबडतोब बंद करण्यात याव्या. माझं नाव उज्ज्वला संजय दरेकर, राहणार मातुलठाणचे रहिवासी आम्ही. मी आरोग्य विभागामध्ये काम करत होते, पण माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस झालेला असल्यामुळं आणि त्यांच्या आजारपणामुळं मी म्हटले आपण शेतीत राहायला गेलो म्हणजे चांगलं आरोग्य भेटेन आणि त्यांना त्यांचं जीवन चांगलं जगता येईल, म्हणून मी ग्रामीण भागात राहायला आले. इथं आल्यानंतर आम्हाला इथं राहायला यायला 6 वर्ष झाले. 2019 आम्ही इथं राहायला आलेलो आहे. तेव्हापासून आम्ही ही परिस्थिती, इतकी बिकटाची परिस्थिती काढून राहिलो. आणि हे जनावरांना, हे गाई वासरांना, या माशा अक्षरशः दरवर्षी 1-2 वासराचे मयत होतात, बच्चे, गायींचे बच्चे मयत होऊन जातात. आणि जेवताना सुद्धा आहे ना आम्हाला अक्षरशः माशा खाव्या लागतात. पातळ भाजी करायचा विषयच नाही, डायरेक्ट मरतात. माशा पडल्यामुळे डायरेक्ट मरून जातात. आणि हे जंतूमुळे आहे ना आमचं सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. इथले जेवढे बी रहिवासी लोक आहे इथले एरियामधले कमीत कमी 3-4 पोल्ट्री आहे इथे. आणि त्या पोल्ट्रीमुळे खूप तकलीफ होऊ राहिली आम्हाला. फक्त माशा आम्हाला इथे यायला नाही पाहिजे. माशामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. आमच्या गायांची बैठक होत नाही, दुधाला गाया कमी झालेल्या आहे. आणि कुणी पाहुणं राव आलं ना आमच्या इथं पाणी सुद्धा पित नाही.
चहा नाही, पाणी नाही. अक्षरशः म्हणतो तुम्ही याचं काहीतरी करा आधी, याचा काहीतरी विलाज करा आधी या माशांचा. सोमनाथ बोर्डे म्हणून पोल्ट्री एक 2-3 आहे त्यांच्या वाटतं, 2-3 पोल्ट्री आहे त्यांच्या, आणि वरती वाणी त्यांच्या वरतून असे 3 पोल्ट्री आहे, खालती 3-4 पोल्ट्री आहे. पण त्यांचा काय आम्हाला त्रास नाही आहे, ते भरपूर लांब आहे इथून, आणि वारं खालतीला असल्यामुळं वरतीलाच पोल्ट्री आहे, म्हणजे तिकडून जास्त मासे आमच्याकडे येतात. नेमकी कोणाच्या पोल्ट्रीचा त्रास होतो आणि काय झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? वाणी आणि बोर्डे, हा, म्हणजे आमच्या घरातल्या माशाच हटत नाही. मग काय झालं पाहिजे असं? माशा बंद झाल्या पाहिजे ना, पोल्ट्री बंद झाले तरी काय हरकत नाही. आम्हाला जर सगळ्यांनाच त्रास होतोय, एकट्यालाच नाही त्रास होत, सगळ्यांनाच होतोय. माझं नाव किरणराव साहेब कनसे, राहणार मातुलठाण, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये गेले 5-6 वर्षापासून राहायला आलेलो आहे. पण आल्यानंतर इथे पोल्ट्री फार्मचा फार त्रास आहे. हे लोक कोणत्याही प्रकारचा इथं म्हणजे व्यवस्था नाही त्यांची, आणि औषधं वगैरे मारत नाही, त्यामुळे माश्या होतात आणि त्यांच्या मेलेल्या कोंबड्या इकडे तिकडे फेकून देतात, आणि ते कुत्रे घेऊन आमच्या दारात येतात. त्याच्यामुळे आमची फार नुकसान होत आहे. आणि या माशामुळं माझे स्वतःचे 2 मुलं कुपोषित झालेले, आणि आरोग्य आमचं एकदम धोक्यात आलेलं आहे. जनावरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. माझा दूध व्यवसायाचा धंदा आहे, आणि पूर्ण गाया लॉस चाललेले आहे. काय मागणी? आमची मागणी एवढीच आहे की हे त्वरित बंद करावा पोल्ट्री, आणि आम्हाला पाहिजे असा न्याय मिळावा. या संदर्भात ही पोल्ट्री कोणाची आहे? तुम्ही कोणाकडे तक्रार केली आहे का? आम्ही ग्रामपंचायतला तक्रार केलेली आहे, तसेच तहसीलदारला अर्ज दिलेला आहे. पण आतापर्यंत गेला 1 महिना झाला, अजून तर कुठं काही हालचाल झालेली नाही. काय नेमकी यांना अभय कोणाचं आहे या पोल्ट्री फार्म? अभय आता काय, आता पालकमंत्र्याचं नाव घेतात, कुणी कोणाचं नाव घेतं. आता नेमकं त्यांनाच माहिती नेमकं कोणाचं अभय. हां,